तुमच्या प्रश्नाला मी थोडंसं दुरुस्त करतो आणि सांगतो की 3 तारखेला म्हणजे निवडणुकांच्या निकालाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सन्माननीय राजसाहेबांची भेट घेतली होती आणि त्यांनी या कोकण पदवीधर निवडणुकीच्या बाबतीमध्ये आम्ही तिथे अर्ज भरू नये अशा पद्धतीची विनंती केलेली होती। एक वैयक्तिक विनंती त्यांनी केलेली होती आणि त्या विनंतीला मान देऊन राजसाहेबांनी आज ती निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। मगाशी सुद्धा मी आपल्याशी बोलताना सांगितलं की त्यांनी निवडणूक अर्ज भरू नये अशा पद्धतीचं पानसेंना सांगितलेलं आहे। त्यामध्ये आणि अशाच पद्धतीने पुढेही हेही सांगितलं आहे की अशा गोष्टी वारंवार होऊ शकणार नाहीत। लोकसभेला दिलेला पाठिंबा असेल किंवा आत्ता अर्ज न भरण्याचा घेतलेला निर्णय असेल, हा ठीक आहे, त्या वेळेचे निर्णय झाले, पण असं वारंवार घडणार नाही हेही त्यांनी सांगितलेलं आहे। आणि तुम्ही जे पाठिंब्यापुरतं बोललात तर अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य त्यांनी केलेलं नाही। त्यांनी फक्त आम्ही अर्ज भरत नाही आहोत सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या विनंतीला मान देऊन इतकंच त्यांनी सांगितलेलं आहे। ते मी पुन्हा एकदा सांगतो। तर आजच्या बैठकीबद्दल तुम्हाला काय विचार असेल तर विचारा। शिक्षक मतदारसंघ किंवा इतर ठिकाणी फॉर्म भरणं असं आहे की 4 तारखेला निकाल लागल्यानंतर आमचे आज महत्त्वाचे सर्व पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्राभरचे इथे आलेले आहेत। माझे ज्येष्ठ सहकारी बाळा नांदगावकर साहेब इथे आहेत, दिलीप धोत्रे पश्चिम महाराष्ट्रातून आले आहेत, वैभव खेडेकर कोकण भागातून आलेले आहेत, राजू उंबरकर आमचे आहेत हे विदर्भातून आलेले आहेत, आमचे पुण्याचे प्रतिनिधी, आमचे नाशिकचे, हे सगळे लोक इथे आलेत। निवडणुकीचा त्या ठिकाणी काय परिणाम झाला, अशा पद्धतीचे निकाल कसे लागले, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणं ही अत्यंत गरजेची गोष्ट होती आणि तो आढावा आज सन्माननीय राजसाहेबांकडून तिकडच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून घेतला। तिथे काय परिस्थिती होती त्या विभागांमध्ये ही संपूर्ण त्यांनी माहिती घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर पुढची रणनीती ठरवली जाईल। साहब, आप से हिंदी में जानना चाहेंगे आज असं आहे की याला जोडून की या पाठिंब्याच्या बदल्यात महायुती सहभागी होऊन महायुतीचे हात बळकट करणार का? असं आहे की साहेबांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही बिनशर्त पाठिंबा दिला। सन्माननीय राजसाहेबांचा जो आदेश असतो तो आदेश हा आमच्या महाराष्ट्र सैनिकांसाठी अंतिम असतो आणि त्या पद्धतीने सन्माननीय राजसाहेबांनी सांगितल्यानंतर आमच्या सर्व महाराष्ट्रभरच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्या पद्धतीने महायुतीसाठी काम केलं। त्यांना पाठिंबा होता तो त्यासाठी चांगल्या प्रकारे सगळ्यांनी काम केलं। आता प्रत्येक निवडणुकीला आमचा पक्ष म्हणून आम्ही काही निर्णय घेत असतो, ते प्रत्येक वेळेला अगोदरच्यासारखे असतील असं मानण्याची काही आवश्यकता नसते। त्या वेळेला पक्षासाठी, पक्ष पुढे नेण्यासाठी जे काही योग्य वाटतं ते राजसाहेब करत असतात आणि यापुढेही करत राहतील। त्यामुळे आज सगळा आढावा घेतल्यानंतर पुढची रणनीती काय ते नजीकच्या भविष्यकाळामध्ये आम्ही ठरवून तुमच्या पुढे येऊ। असं आहे की 100% आम्ही लढवणार आहोत यापुढच्या सर्व निवडणुका। हे गेल्या वेळेला त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यावेळची रणनीती काय असेल, स्वबळावर असेल, युतीमध्ये असेल, हे त्यावेळेला तुम्हाला कळेल। आज फक्त मुख्यत्वे करून संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी तिकडच्या स्थानिक परिस्थिती काय होती, तिकडच्या मतदानाची आकडेवारी, हे सगळं मिळवण्यासाठी आजची बैठक होती आणि त्यामध्ये साहेबांनी सगळ्यांचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेतलेलं आहे। याच्यानंतरची रणनीती ते आपल्याला सांगतील। सर, महायुतीचे जे निकाल आले, खास करून मुंबईतले निकाल जर पाहता, कारण की मुंबईमध्ये जे ठाकरे परिवार आहे ह्यांचा बळकट म्हणजे राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो, हे राजकारणातले प्रमुख नाव आहे आणि ती जर परिस्थिती बघतात, उद्धव ठाकरे यांना कल जरा जास्त मिळालेला आहे असं दिसतं। याच्यावरनं राजकारण होताना दिसतंय, त्यावरती महाराष्ट्र निर्माण सेनाची पुढची भूमिका काय असेल, कारण की अद्यापही तुम्ही स्पष्ट केलं नाही येणाऱ्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीत। मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की मुंबई नाही तर मुंबईसह पुणे, नाशिक आणि विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणचे पदाधिकारी, आमचे महत्त्वाचे पदाधिकारी आज इथे उपस्थित होते। त्यांनी त्या ठिकाणच्या निवडणुकीची संपूर्ण जी काही माहिती होती ती सन्माननीय राजसाहेबांना दिलेली आहे आणि त्या सगळी माहिती गेल्यानंतर त्यावरती पक्षाची पुढची रणनीती काय असेल ते योग्य वेळी आपल्या सर्वांना समोर येऊन सांगतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।